चला आज अशी झटपट होणारी रेसिपी बघूया। इथे मी ही शेंगदाण्याची चटणी करणार आहे। 1 वाटी शेंगदाणे घेतले, कढीपत्ता घेतला, तेल घेतलं, लसूण घेतलं, जिरं आणि लाल तिखट आणि मीठ। आता हे शेंगदाणे भाजून घेऊया। आता हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। 2 मिनिटाला छान भाजून घ्यायचं आहे। आता हे आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत। याला काढून घेऊया। आणि याला 5 मिनिटं थंड होऊ द्यायचे आहेत। शेंगदाणे आपले थंडे झालेले आहेत। याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला जाडसरच वाटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। लसूण टाकायचं आहे, जिरं, आणि याला छान वाटून घ्यायचं आहे। आता इथं शेंगदाणे वाटून घेतले। आपल्याला याला जाडसरच ठेवायचं, बारीक नाही करायचं जास्त। आता तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की याच्यामध्ये जिरं टाकायचं। जिरं छान तडतडू द्यायचं। कढीपत्ता आपला छान तडतडलेला आहे। लाल तिखट, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठ परतून घ्यायचं याला, आणि ही शेंगदाण्याची भरड याच्यामध्ये टाकून घ्यायची। याला छान मिक्स करून घ्यायचं। शेंगदाण्याची चटणी आपली रेडी आहे, बघू शकता। आणि ही जाडसरच छान लागते। त्याला काढून घेऊया। कशी वाटली आपली आजची रेसिपी ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। सबस्क्राईब करायला विसरू नका।